नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं या नवीन व्हिडिओमध्ये. तर दादा नमस्कार. नमस्कार. ज्ञानेश्वर अमरसिंग राजपूत. ज्ञानेश्वर अमरसिंग राजपूत. किती एकर क्षेत्रावर आपलं आहे यावर्षी मिरची? हे 18 गुंठे. जवळपास 18 गुंठे आहे. बरं, तर आपण किती दिवसापासून हे मिरची पीक घेत आहोत? 4 वर्ष झाले. 4 वर्ष झाले. पहिल्या वर्षी किती क्षेत्रावर होतं? पहिल्या वर्षी एकर भर होतं. एकर भर होतं. दुसऱ्या वर्षी मग आम्ही काय केलं, दोघं जण हे झाले, सेपरेट झाले. मग मी 18 गुंठे लावले, भाऊनं दुसरं लावलं. बरं, मग त्या दिवसापासून तुम्ही जवळपास एवढ्या क्षेत्रावर 18 गुंठे ते अर्धा एकर या क्षेत्रावर तुम्ही घेता. यावर्षी हे जवळपास 18 गुंठे आहे. आम्ही हे कॅल्क्युलेट करून पाहिलं. किती झाडं बसले याच्यात 3200 झाडं आहे. 200 जळाले. ओके, जवळपास 3000 झाड. 3000 झाड आहे. कोणती व्हेरायटी आहे ही? नवतेज. आपण नवतेज नावाची व्हेरायटी घेतलेली आहे. आता लागवड आपण याची कोणत्या महिन्यात केली होती? हे लागवड केली ती जूनच्या 6 तारखेला. जूनच्या 6 तारखेला. किती दिवसाचं रोप होतं तेव्हा? हे 1 महिना 10 दिवसाचं. 1 महिना 10 दिवसाचं रोप आपण आणलं होतं. आणि जूनच्या 6 तारखेला आपण लागवड केली. हे रोप आपण कुठून आणलं होतं? धामणगाव बडेला जी नर्सरी आहे त्या नर्सरी. ठीक आहे. जवळपास आपल्या इथे शेतामध्ये पाणी देण्यासाठी आपल्याकडे काय सोर्स आहे? म्हणजे विहीर आहे की बोरवेल आहे? विहिरीचं पाणी आपण याला देतोय. 2 ओळींमध्ये आणि 2 झाडांमध्ये इथे किती अंतर ठेवलेलं आहे आपण? 4.5 बाय 1.25. 4.5 बाय 1.25. 4.5 बाय 1.25 आपण हे डिस्टन्स केलं. 2 ओळींमध्ये 4.5 फूट आणि 2 याच्यामध्ये 1.25 फूट. 1.25 ते 1.5 फूट. 1.25 ते 1.5 फुटाचं अंतर आहे. बरोबर आहे. आपण आतापर्यंत एकंदरीत याला सुरुवातीपासून आतापर्यंत किती फवारण्या झाल्या? याला जवळपास फवारण्या झाल्या 10 ते 15 फवारण्या झाल्या. 10 ते 15 स्प्रे झाले असतील समजा. आणि एकंदरीतरित्या किती वेळा आपण खत दिलं याला? तेवढ्यांदाच खत 10-15 वेळेस खत दिलं. आपण फवारणीच्या पूर्वी खत देतो की फवारणी घेतल्याच्या नंतर? नाही, तोडा झाला की खत. तोडा झाला की खत आणि फवारणी. बरं, ठीक आहे. एकूण किती तोडे झालेत बघा याचे आतापर्यंत? याचे झाले 8 ते 9 तोडे झाले. 8 ते 9 तोडे. मागचा तोडा म्हणजे पूर्ण 18 गुंठ्यातली मिरची तोडणी झाली असेल. एका दिवसात होती ही की 2-1 दिवस लागतात? नाही, लय लागतात 5-6 दिवस. 5-6 दिवस लागतात. परंतु या तोड्यात किती माल निघलाय याचा एक गणित तरी असेल आपल्याकडे. एकंदरीत शेवटचा जो तोडा होता, आज किती तारीख आहे? 28 जानेवारी आहे जेव्हा आपण हा व्हिडिओ रेकॉर्ड करत आहोत. तर या 18 गुंठ्यांमध्ये शेवटचा जो तोडा निघला म्हणजे पूर्ण प्लॉटची मिरची निघली, तर त्याचं वजन किती गेलं होतं? 14 क्विंटल 80 किलो. 14 क्विंटल 80 किलो. एकंदरीत सर्व पूर्ण प्लॉट सांगा. पूर्ण प्लॉट 14 क्विंटल 80 किलो त्यांचा एक तोडा निघला होता. जवळपास तो तोडा चालला 10 ते 15 दिवस तोडणी झाली. म्हणजे एका दिवसात किती तोडतात जे लेबर आहेत ते? एका दिवसामध्ये 2-2.5-3 क्विंटल समजा. 2-2.5-3 क्विंटल. किती लेबर राहतात? 5-6 लेबर राहतात. 5-6 लेबर राहतात. इकडे काय मजुरी आहे लेबरला? 8 रुपये किलो. वजनावर आहे? 8 रुपये किलो. 8 रुपये 10 रुपये. 8 रुपये 10 रुपये किलो. अजून किती तोडे निघतील याचे? अजून 2 महिने तोडे घेऊ शकतो मी अजून त्याचे. म्हणजे अजून पाहिलं तर 2-3 तोडे होता. अजून 2 ते 3 तोडे अजून निघतील. बरं, सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण किती तोडे झाले असतील याचे? एकूण तोडे झाले त्याचे 7 ते 8 तोडे झाले त्याचे. 6 जूनला आपण मिरची लावली आहे. त्याच्यानंतर जो पहिला तोडा आपण घेतला होता तो किती तारखेला घेतला होता? ते किती दिवसांनी घेतला? किती दिवसांनी? तो तोडा घेतला आम्ही 1.5 महिन्यानंतर. म्हणजे लागवडीच्या 1.5 महिन्यानंतर आपला पहिला तोडा निघला. मग पहिला तोडा निघल्यानंतर जो दुसरा तोडा तयार होतो आपला, तो किती दिवसात तयार होतो? तो जो पहिला तोडा निघला त्याच्या बाद मग दुसरा जो तोडा निघते तो 14 ते 15 दिवसामध्ये मिरची चालू होऊन जाते. 14 ते 15 दिवसांनी तोडण्यावर येते. ते तोडलं की पुन्हा 14 ते 15 दिवसांनी मिरची डबल तोडण्यावर येते. ठीक आहे. यावर्षी कमीत कमी भाव आणि जास्तीत जास्त भाव काय राहिला मार्केटमध्ये? आता सध्या भाव आहे लोक 25-30 चालू होता. बरं, सध्या काय भाव जात आहे मग? आता 40-45 भाव जाऊन राहिला. 40-45 रुपये जाऊन राहिला. सगळ्या मिरचीला एकाच रेट मिळते की त्याच्यात बी ते क्वालिटीची? नाही, एकच रेट मिळते. एकाच रेट मिळते. आपण आपली मिरची कोणकोणत्या बाजारात नेतो? इथून खामगाव, नांदुरा, अकोला, 3 बाजार. खामगाव, नांदुरा, अकोला. ठीक आहे, बरोबर. आता शेतकरी बंधूंनो, हे झाले सर्वसाधारण प्रश्न.
ज्याची उत्सुकता असते बऱ्याच लोकांना विचारायची. आता आपण थोडंसं डिटेल याची माहिती घेऊया. आपण मिरची लावली आहे, जवळपास 3000 झाडं आपल्या आज जिवंत आहेत. हां. मिरची लावल्यानंतर किती दिवसांनी याला आपण पहिलं खत दिलं? लागवड झाल्यानंतर 8 दिवसानं पहिलं खत दिलं. काय दिलं आपण पहिल्या डोस? पहिले दिलं ह्युमिक ॲसिड. बरं, ह्युमिक ॲसिड दिलं, ड्रिंचिंग केली म्हणा. ड्रिंचिंग केली. बरं, नंतर 19 बस. किती किलो सोडलं होतं? 5 किलो. 5 किलो. म्हणजे पहिलं 5 किलो 19 आणि अर्धा किलो ह्युमिक ॲसिड. अर्धा किलो ह्युमिक ॲसिड. ते ह्युमिक तुम्ही ते पावडरवाला सोडलं होतं की ते लिक्विड येते? ते नाही, पावडरवाला. पावडरवाला. त्याचं ते पाणी बनवून घ्यायचं. पाणी बनवून घ्यायचं, एका डाल्यामध्ये टाकून पंपानं सोडून द्यायचं. पंपानं सोडून द्यायचं. जवळपास पहिल्या याच्यात आपण ह्युमिक दिलं याला, नंतर आपण 319 दिलं. 319 दिल्यानंतर किती दिवसांनी नंतर आपण पुढचा डोस दिला खताचा? पुढचा डोस त्यानं असे फुटवे फोडायला लागले आणि ताबडतोब 1261 सोडलं. 1261. ते किती किलो? 5 किलो. 5 किलो. किती दिवसानंतर एक अंदाज तरी? 8 दिवसानंतर. 8 दिवसानंतर. बरं, मग त्याच्यानंतर पुढचा डोस काय होता आपला? पुढचा डोस 13-045. 13-0-0-45. ते पण किती किलो? 5 किलो. 5 किलो. बरं, ठीक आहे. त्याच्यानंतर विद्राव्य खतांमध्ये अजून काही घेतलं का? नाही, दुसरं काही नाही. मग हेच आलटून पालटून खतांपैकी जास्त खत दिले गेलं या मिरचीला 13-0-45, 1261 आणि 319 आणि 13-40-13. 13-40-13 दिला तुम्ही. हां, 13-40-13. यापैकी जास्त वापर तुम्ही कोणत्या खताचा केला? 1261 आणि 13-0-45. 13-0-45. हे विद्राव्य खत म्हणतात याला, पाण्यामध्ये विरघळतात ही खतं. याचा फवाराचा म्हणजे फवारणीच्या माध्यमातूनही आपण वापर केला का यावर्षी? नाही केला. आपण ठिबकमधूनच दिला. 50 kg जी बॅग मिळते मार्केटला समजा खतांची, आपण जमिनीला ते खतं देतो पेरणीच्या वेळी किंवा पेरणीच्या नंतर. त्या खतांची जी बॅग आहे, कोणते खत आपण यात वापरले? याच्यामध्ये वापरलेच नाही समजा ते बी. सुरुवातला एक भेसळ डोस टाकला होता. काय दिलं सुरुवातला? सुरुवातले टाकलं होतं सिंगल सुपर फॉस्फेट. हां. आणि आपलं हे 10-26-26 मिक्स करून बेडवर आथरून दिलं. किती आपण वापरलो सिंगल सुपर फॉस्फेट? किती बॅगा वापरल्या शेतात? 2 बॅगा वापरल्या. 2 बॅगा. आणि दुसरं जे खत तुम्ही वापरलं ते बी 2 बॅगा वापरल्या. 2 बॅगा मिक्स केल्या आणि याला पण दिलं. ठीक आहे. नत्रची पण गरज असते पिकाला. जसं 319 मध्ये 19% असते. आपल्याकडे युरियाची बॅग भेटते बघा, त्या युरियाचा आपण वापर करतो की याच्यावर? नाही. ते सबसेल आपण नाही, सुरुवातीपासून नाही. बरं, ठीक आहे. खतांच्या वापरामध्ये आपण विद्राव्य खतं घेतली आणि सुरुवातीला बेसल डोस दिला. तुम्ही मल्चिंग सुद्धा केलेली आहे? हां, मल्चिंग केली. या 3000 झाडांसाठी मल्चिंग करण्यासाठी किती खर्च आला मल्चिंगवर? 7,000 रुपये. 7,000 रुपये. ठीक आहे. म्हणजे मल्चिंग आपण आथरून दिली नंतर त्याला? हां, ते घरच्या घरीच करतो आम्ही सगळं. ठीक. त्यात लेबर चार्जेस लागत नाही, घरची मजुरी. बरं, हे झालं खत व्यवस्थापन याचं. आता आपण फवारणीवर येऊया. मिरची लागवडीनंतर किती दिवसांनी आपण पहिला स्प्रे घेतला? 1 महिन्यानंतर. 1 महिन्यानंतर म्हणजे जवळपास जुलै महिन्यामध्ये पहिले. म्हणजे त्यानं एकदम वर आल्यावर पहिलेच जर फवारणी केली तर ते झाडं मरू शकता ना. बरं, स्कॉर्चिंग होऊ शकतं. हां, त्याच्याकरता जरा पद्धतशीर होऊ दिले. नंतर पहिल्या फवारणीमध्ये आपण इथे कोणते रासायने घेतली होती? म्हणजे काय घेतलं होतं स्प्रेमध्ये घेतलं होतं कॉन्फिडर. अजून एक पावडर येते बुरशीनाशक वरून मारायचं घेतलं होतं, नेटिव्ह. बस 2 ॲटम पहिल्यांदा घेतले होते. त्याच्यानंतर काय आपण पहिली स्प्रे घेतल्याच्या किती दिवसानंतर आपण सेकंड स्प्रे घेतला? सेकंड स्प्रे मग चालूच 15 दिवसाच्या इंटरव्हलनं आपण स्प्रे घेतला. ओके, जवळपास 15 ते 20 स्प्रे झाले असते. 15 दिवसाचं अंतर तुम्ही पकडून. ओके. याच्यावर एक शेतकरी म्हणतात की याच्यावर जर कोकडा आला, सुरडा मुरडा जे म्हणतात, कोकड्या अलग वेगवेगळे नाव आहेत. एकदा जर तो आला की तो निघत नाही, प्लॉट पूर्ण खराब करून टाकते. मग त्याच्यापासून बचाव करण्यासाठी कोकडा की बोकडा न यावं म्हणून आपण काही दक्षता घेतो का? हां, त्याची दक्षता लागेलच ना. मग ते त्याच्यावर आम्ही जास्त करून ट्रेसर, एक्सपोनेस, अजून असे वेगवेगळे थ्रिपचे बायो 303 हे म्हणजे अल्टून पलटून हां, थ्रिपनंच हा कोकडा आहे. म्हणजे रस शोषक किडीचं नियंत्रण करण्यासाठी. पांढरी माशीचं कसं असते याच्यावर? पांढरी माशीचं बी मारणं पडते. पांढरी माशी जास्त असते याच्यावर. ओके.
पांढरी माशीसाठी सुद्धा आपल्याला स्प्रे हा घ्यावा लागतो. स्प्रे घ्यावा लागतो. म्हणजे साधारणतः कोणाला जर मिरची पेरायची असेल तर त्याला दर 15 दिवसांनी किंवा 10 दिवसांनी फवारणी फवारणी करणंच पडेल. त्याला तयार राहावं लागेल हा हा आजच्या तारखेत. हा पूर्वी इथून 10 वर्ष 12 वर्षापूर्वी जे शेतकरी मिरची घेत होते त्यावेळची कंडिशन कशी होती आज आपण सांगू शकत नाही. कदाचित त्यांना कमी स्प्रे लागत असतील किंवा लागतही नसतील. बरोबर. पण आजच्या तारखेला त्याला दर हप्त्याने किंवा दर 15 दिवसाने 2 हप्त्याने स्प्रे घ्यावा लागतो असं शेतकरी आपल्याला सांगत आहेत. ओके. त्याच्यानंतर फुलगड होते बघा हा. याच्यात. तर याच्यातही जी फुलगड होते ते नियंत्रित करण्यासाठी काही वेगळं औषध आपल्याला वापरावं लागते का किंवा बऱ्याचशा मार्केटमधून औषधं घेणंच पडतात फुलगडसाठी. खालून सोडणं पडता. बरं. म्हणजे ड्रिंचिंग सुद्धा करावी लागते किंवा पाण्यातून द्यावं लागतं. पाण्यातून द्यायला लागतं. पाण्यातून विद्राव्य खताच्या आणि ह्युमिक ऍसिडच्या व्यतिरिक्त आपण काय दिलंय? हुमिक हे दिलं का असं नाही, दिलं? वेगळं काहीच नाही दिलं. हेच चालू आहे जे आहे तेच. आणि ह्युमिक ऍसिड दिलं. बरं ठीक आहे. आता आपण तुळणीवर येऊया बघा. सुरुवातीला पहिली जी तुळणी झाली असेल फर्स्ट किती किलो निघलं होतं याच्यात? 80 किलो निघले. 80 किलो निघली होती. आणि काय दर आलता त्याला? त्याले 15 रुपये. 15 रुपये किलो. हा. जवळपास म्हणजे तुळणीचा खर्च आला असेल 17 रुपये किलो आला होता पहिला. सुरुवात 17 रुपये. सुरुवात याची या प्लॉटची 17 रुपयांची. हा. त्याच्यानंतर दुसरी तोडणी तुमची झाली असेल. हम्म. किती वाढलं होतं मग? पहिलं 80 2 क्विंटल झाली होती. 2 क्विंटल. 2 क्विंटल 10 किलो अशी काहीतरी झाली होती. त्याच्यानंतर तिसरा म्हणजे 15 दिवसाच्या अंतर हा. तिसरा तोडा झाला असं. तिसरा मग तो वाढत गेले. समजा 2 क्विंटलची 4 क्विंटल झाली. बरं. म्हणजे जास्तीत जास्त आपण जो तोडा घेतला या प्लॉट वरती हा. तो किती क्विंटल पर्यंत गेला होता? 21 क्विंटल पर्यंत. 21 क्विंटल पर्यंत गेला होता. म्हणजे मागचा तोडा नव्हता आता तो. या तोड्याच्या अगदरचा तोडा जो होता तो 21 क्विंटलचा तोडा काढला. 21 क्विंटलचा तोडा निघाला. म्हणजे जवळपास 18 गुंठ्यात 21 क्विंटल निघू शकते. म्हणजे एका गुंठ्यात 1 क्विंटलपेक्षा जास्त मिरची त्यांनी इथे काढलेली आपल्याला दिसते. बरं ठीक आहे. आम्ही सध्या एक नवीन म्हणजे इनिशिएटिव्ह सुरू केला आहे आपल्या चॅनलवर की जी मिरची उत्पादक शेतकरी आहेत त्यांची मुलाखत रेकॉर्ड करून यूट्यूबवर शेतकऱ्यांसाठी आपण टाकत आहोत. जी मिरची घेणारे शेतकरी आहेत त्यांची. तर बरेचसे शेतकरी ज्यावेळी मला नंतर भेटतात ऑफ कॅमेरा म्हणजे कॅमेऱ्याच्या मागे आणि जी चर्चा होते ते सांगतात की हे शक्य नाही आहे, एवढा तोडा निघू शकत नाही. पण मिरची घेण्याच्या पूर्वी तुम्ही लोकांना विचारलं होतं का की मिरचीचं कसं व्यवस्थापन करावं, काय करावं? हे आम्ही असेच फिरता फिरता एका ठिकाणी गेलो मिरचीचा प्लॉट पाहिला. कुठे पाहिला होता तुम्ही? तो मिरचीचा प्लॉट पाहिला आम्ही ना घाटावर म्हणजे बुलढाण्याच्या वर. बरं ठीक आहे. तर मग त्या दिवसपासून आमच्या डोक्यात एक प्लॅन आला की बाबा मिरची लावायची. बरं तिकडचं टेम्परेचर आणि इकडच्या टेम्परेचर मध्ये बराच फरक आहे. तर त्याचा प्रभाव ही पिकावर होते का? तिकडली मिरची पण आपल्याकडे जगत नाही. वरची जे नर्सरीतून मिरची आणली ते बी आपल्याकडे इकडे जगत नाही. म्हणजे आणून पाहिलं टिकाव धरत नाही टेम्परेचर जास्त घेतलं. बरं ठीक आहे. तर त्यांच्यासोबत त्यावेळी बोलले असेल तुम्ही तर विचारलं असेल ना की तोडा कितीपर्यंत गेलता की त्याने तसं काही सांगितलं नाही? सांगितलं त्यावेळी ते हजर नव्हते. स्टडी आम्ही ज्या शेतात गेलतो ते हजर नव्हते. प्लॉट पाहायला जिथे आपण गेलो होतो तिथं मूड जे व्यवस्थापन करतात ते त्यावेळी नव्हते. आज तुम्ही सांगू शकता की या 18 गुंठ्यात तुम्हाला 21 क्विंटल पर्यंत माल निघाले. बरेच असे शेतकरी असे राहतात व्हिडिओ पाहिल्यानंतर जे मला येऊन भेटतात त्यांना या गोष्टीवरही विश्वास राहत नाही. तर तुम्ही एकदा सांगा की हे खरं आहे? खरं म्हणजे असं आहे की जो करते की नाही आता खोटं सांगून काही मला तुमच्यातून काही भेटत नाही. बरोबर की मग काही हे नाही. तिच्यामध्ये हे जो मेहनत करीन त्याला होईन म्हणजे होईनच. म्हणजे जवळपास 40 ते 50 क्विंटल एकरी काढणं काही मोठी गोष्ट नाही. ओके. त्याच्यापेक्षा जास्तही जाऊ शकते. जशी मेहनत करसान हे खादाळ वस्तू आहे. याला जेवढं खवाळसान तेवढं भेटणारच आहे. बरं ठीक आहे. आता आपण जी तोडणी करतोय साधारणतः तर लेबरवर जे आपण खर्च पकडतो समजा एक ॲव्हरेज एक अंदाज आला असेल तुम्हाला की कॉटनवर जर 5,000चा भाव असेल तर 5 रुपये किलोच्या हिशोबाने तोडणी चालते. पण तुमच्या याच्यात असं नाही आहे. 40चा भाव येऊ शकते, 17चा येऊ शकते. कितीचा भाव रेट तुम्हाला एकच फिक्स. आम्ही 15 रुपये किलो मिरची विकली, 8 रुपये किलो तोडाई. 8 रुपये किलो तोडाई. बरं. नेण्याचा खर्च वेगळा. नेण्याचा खर्च म्हणजे घरून पैसे टाकणं काही टाइमला असंही होते ना. त्यालाही तयार राहावं. मग आता आमचे एवढ्याच जागीमध्येच 50-60 हजार रुपये होऊन गेले. मग मागचा जो तोडा तुम्ही केला सेल केलता त्याचं काय आलं म्हणजे किती अमाऊंट हातात पडली होती त्याची? अमाऊंट आमची 60,000 रुपये हातात पडले. 10% ते आडत वगैरे कट करून 6,000 त्याच्यातले त्यानं घेतले. काही लेबर म्हणजे 55-60 हजार रुपये आपल्या हातात पडले. 55-60 हजार रुपये आपल्या हातात पडले एका तोड्याचे. बरं.
पण हे सगळे तोडे यासारखे चालत नाही. नाही यासारखे चालत नाही. ते का मार्केटच्या हिशोबावर राहते, कधी भाव कमी कधी जास्त. मिरची जर पेरायची असेल शेतकऱ्याला तर किती मेहनत करायला त्याला, म्हणजे किती मेहनत करायची त्याची तयारी असली पाहिजे? त्याची मेहनत फुल पाहिजे, त्याच्या खिशात पैसेही फुल पाहिजे. पैसे हा, नाही तर मग काय मिरची पेरणं आहे आणि पैसे बी नाही काय नाही ना, उधारा आणणं हे करणं, मिरची परवडत नाही मग. परवडत. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की तुमचं पॉकेट हे स्ट्रॉंग पाहिजे जर मिरची सारखं पीक घ्यायचं असेल तर. कारण की त्याला एक फवारा 700, एक पंप 700 ते 800 रुपयाचा पडते. एक पंप बरोबर आहे. एवढे महाग याचे स्प्रे. हा, मागे महाग म्हणजे आता एक औषध सांगतो तुम्हाला, एक्सपोनेस आहे 900 रुपयाचं 17 ml. 900 रुपयाचा 17 ml. हा, ओके. त्याचे होतात 3 पंप. किती रुपयात झालं? 300 रुपयाचा एक पंप पडते. 300 रुपयाचा एक पंप, तिच्यामध्ये बाकीचं काही ना काही घेणंच पडते. बुरशीनाशक घेणं पडते. खर्च याचा कॉस्ट ऑफ कल्टिवेशन मध्ये फवारणीवर जास्त आहे, खतांच्या. हा, फवारणीवर जास्त आहे. फवारणीसाठीच पैसे लय लागतात. मजूर आणि खत आणि फवारणी असं जर आपण गणित समजून घेतलं तर फवारणीवर खर्च जास्त. फवारणीवर खर्च जास्त आहे. बरं, ठीक आहे. आता एकंदरीत सगळं जर पाहायचं झालं या वर्षीचा जो मौसम आहे मार्केटचा, तर आपल्याला पीक कसं राहिलं? हे चांगलं राहिलं, परवडलं. मागच्या 3 ते 4 वर्षापासून तुम्ही पेरताय, बाजारामध्ये काय बदल तुम्हाला पाहायला मिळाले? बदल म्हणजे प्रत्येक वर्षी भाव बदल झाले. ज्या वर्षी सुरुवात आम्ही मिरची पेरली होती तर प्रत्येक सुरुवात पासून 40 नंबरची विकली. सुरुवात पासून शेवट लोक 40. फर्स्ट इयर 39 बी विकली नाही. पहिल्या वर्षी प्री लॉकडाऊन पिरियड होता. हा, लॉकडाऊन पिरियड होता. बस त्या पिरियड मध्ये आम्ही हे हिंमत केली. तो सुवर्ण काल होता समजा मिरची उत्पादनासाठी. हा. एक ज्यावेळी शेतकरी मिरची उत्पादक शेतकऱ्यांची यशोगाथा ऐकतात त्यावेळी ते हे सांगतात की या पिकाला भाव उन्हाळ्यात राहते. म्हणजे जवळपास एप्रिल मे जूनच्या पिरियडमध्ये मिरचीला भाव राहते. मग त्या पिरियडमध्ये मिरची तोडणीला यावी, त्या पिरियडमध्ये मिरची आपण विकू शकू, तर त्याच्यासाठी मिरची केव्हा लावावी असं इथे विचारतात. तर याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे की असं काही नाहीये, मिरची तुम्ही सुरुवातीला म्हणजे मे मध्येच लावा? नाही, उन्हाळ्यामध्ये जर मिरची लावायची म्हटलं ती मिरची होतच नाही. उन्हाळ्यात त्यांच्या हातात मिरची राहावी विकण्यासाठी, तशी मिरची घेण्यासाठी त्यांना केव्हा लावावी लागेल? बस या टाइमला लावावं लागेल, तेव्हा ते 2-2.5 महिन्यात चालू होऊन जाते समजा. पण ते जानेवारी मध्ये फेब्रुवारी मध्ये जर लागवड केली, मार्च एप्रिल त्याच्या हाती लागेल. पण ते उन्हाळ्यात ते फुल वगैरे टिकतात का? नाही, टिकत नाही ना. म्हणजे लागवड करू शकतो आपण, उत्पन्न निघू शकत नाही. पण उत्पन्न चांगलं निघावं. जसं की तुम्हाला माहित आहे बाबा, हा प्लॉट तुम्ही केव्हा लावला? 6 जून मध्ये लावला आणि आज जानेवारी आहे. म्हणजे ते 6-7 महिने याला झाले. ठीक आहे. मग आपण जूनच्या जागी केव्हा समोर थोडंसं त्याला ढकलून केव्हा लावू शकतो जेणेकरून हा प्लॉट अजून समोर ढकलावा? तो तुम्ही एस्टॅब्लिश प्लॉटवर सुद्धा फुलं लागत नाही उन्हाळ्यात. नाही, लागता ना, फुलं लागता, पण हे फुलगड होते. जास्त प्रमाणात फुलगड होईल, मिरची पिवळी पडणे, पानं झळून जाणे, असं. तो प्रयोग आपण त्या गोष्टीचा विचार तुम्ही केलाच असेल समजा मागच्या 4 वर्षात. मग जे उन्हाळ्याचा जे दिवस होता, ज्यावेळी चांगले भावाची गॅरंटी राहते बाजारामध्ये, तर तेव्हा आपली मिरची जाते का? तेव्हा मिरची कमी जाते. तेव्हा आपली मिरची अप्रूटिंग वर येते. आता हा प्लॉट केव्हा अप्रूट करण्यात येईल, म्हणजे कधी आपण याला उपटणार आहोत? आता हा एप्रिलमध्ये. म्हणजे जवळपास 15 दिवसाच्या अंतरानं तुमचा तोडा निघतोय. तर अजून याच्यामध्ये 3 तोडे निघू शकतात. 3 तोडे निघू शकतात. 3 तोडे निघल्यानंतर तुम्ही त्याला हे करणार. साधारणतः शेवटचा तोडा कमी निघतो की कसा असतो? कमी निघतो. पहिला आता जो तोडा निघला ना आपला 21 क्विंटलचा, तोडून 14-10 असे कमी निघेल. आता सध्याच्या कंडिशनले फुलं भरपूर दिसतात, चांगली मिरची बी लागेल. अजून हा तोडा बी चांगला निघू शकते, पण याच्या पुढचे तोडे कमी होऊन जातात, कारण की उन्हाळ्यामध्ये जास्त मिरची लागत नाही मिरची. मी जवळपास मिरची उत्पादक शेतकऱ्यांसोबत बोललोय आणि आपल्या एरियातील शेतकऱ्यांसोबत बोललोय, तर सर्वांनी मला सांगितलं की ते नवतेज जे आहे तेच वाण वापरत आहेत. अजून एक वाणाबद्दल मी ऐकलंय, श्रीमंती नावाचं. श्रीमंती. तर तेही आपण लावून पाहिलं होतं का? नाही, आपण नवतेजवरच देतोय. तेजाफोर आणि नवतेज दोनच लावले. पहिल्या वर्षी तेजाफोर लावली आणि मग नवतेज चालू केली. नवतेज आपल्याला बेस्ट वाटला. पुढच्या वर्षी सुद्धा नवतेज. याचे लोकेशन तुम्ही नेक्स्ट इयर बदलसाल की इथेच लावसाल? नाही, पलटी करणार आहे, इकडे शिफ्ट करणार. बरं, या एका एकरामध्ये एवढी मिरची होती, या साईडला काय घेतलं तुम्ही? जिथे वांगे घेतले.
आणि इकडे वांगे. जास्त विश्वास तुमचा वांग्यांवर होता. हा वांगे. त्याच्या मागे काही कारण? तर नाही, वांगे कसं आहे आमचं, आम्ही हमेशा वांगे लावणारे माणसं आहे. ओके. तर वांगे कसं आहे, वांगे आम्हाला पैसे देऊन जाता ताबडतोब, त्याचे भाव असता, म्हणून आम्ही वांगे ताबडतोब. आता भाव वांग्याला जास्त आपलं म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, आपण हे प्रेफरन्स दर्शवतो तुलना केली मिरचीपेक्षा. ठीक आहे. जे शेतकरी हा व्हिडिओ बघत आहेत तुमचा, आतापर्यंत त्यांनी कधीच मिरची लावली नाही आहे, आणि व्हिडिओ पाहून त्याच्या मनात जर मिरची लावायचा विचार येत असेल, त्यांच्यासाठी तुमचा काही संदेश असेल तर सांगा, म्हणजे आणि आपण व्हिडिओ समाप्त करू. नाही, मिरची लावा. मिरची कसं आहे, चांगलं आहे उत्पन्न. जर पद्धतशीर जर सोय करत असताल तर मिरची परवडतेच. मिरची लावणं चांगलीच गोष्ट आहे. तरी ज्यांना काहीच अनुभव नाही आहे, समजा तुम्ही सुरुवातीला पहिल्या वर्षी धाडस केलं, 1 एकर लावून दिलं, त्याला अनुभव येण्यासाठी, ते पीक समजून स्वतः समजून घेण्यासाठी मिनिमम त्यांना किती क्षेत्रापासून सुरुवात करायला पाहिजे? 1 गुंठा की 2 गुंठे की त्याच्यापेक्षाही कमी? नाही, मिनिमम त्यांना अर्धा एकरापासून सुरुवात करायलाच पाहिजे. आणि हे यूट्यूब चॅनल असं आहे की हे आपल्याला सगळं शिकवते. नाही, पण यूट्यूबमध्ये पण बऱ्याच अडचणी आहे बघा. यूट्यूबमध्ये जे भरपूरसे व्हिडिओ राहतात, त्याच्यामध्ये जे सांगितलेलं राहते त्याच्यावर एकदम भरपूरसं उत्पादन आपल्याला दिसते, पण त्याच्या मागची जी मेहनत आहे ती दिसत नाही. या व्हिडिओच्या माध्यमातून आपला प्रयत्नच हा आहे की सर्व काही शेतकऱ्यांना सोप्या भाषेत शेतकऱ्याकडून. नाही, मी तुम्हाला एक विषय सांगतो. जर मी ना सुरुवातपासून जर मिरची लावली तर मी ना यूट्यूबच्या माध्यमातून लावली. म्हणजे कसं, तिच्यातले व्हिडिओ पाहायचे, तिच्यात काही सगळंच काही खऱ्या गोष्टी आहे की खोट्या गोष्टी आहे ते आपल्याला काही हे नाही. पण ते कसं आहे, तिच्यातून आपल्याला जे लागलं तेच घ्यायचं. तर मिनिमम सुरुवात अर्ध्या एकरापासून तुम्ही करू शकता. अर्ध्या एकरापासून स्टार्ट करू शकता. ठीक आहे. तर शेतकरी बंधूंनो, हे आहेत ज्ञानेश्वर राजपूत. त्यांचा मोबाईल नंबर एकदा आपण या व्हिडिओमध्ये देऊन टाकू, तरी तुम्ही एकदा त्यांना तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगून द्या. कॉन्टॅक्ट नंबर आहे 84 59 50 23 38. बरं, धन्यवाद.